नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, मका, सोयाबीन, तणनाशक आणि बेस्ट पर्याय आणि राहिला विषय सर्वात परफेक्ट तणनाशक कुठलं, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीनवर सर्व प्रकारचे तणनाशक, आता तुम्ही तणनाशक बघू शकता एवढ्या प्रकारचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 तणनाशक मक्याचे आहेत आणि सोयाबीनचे एक 7 8 प्रकारचे तणनाशक आहेत. तर आता सोयाबीनसाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम केन, चिक्का, लवाळा, हराळी, काँग्रेस, खारेशिपट, पानगुंदन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ते केन येतं, केन लांब पडतं, लांबायचं केन, त्याला सर्वात बेस्ट पर्याय आफ्टर्न, आदामा कंपनीचं आफ्टर्न खूप छान रिझल्ट आहे. मागच्या वर्षी जेवढ्या शेतकऱ्यांना दिले होते तेवढे शेतकरी यावर्षी नावाने माझ्याकडनं आफ्टर्न घेऊन जात आहे. सर्वच तणनाशक चांगले आहेत, पण तुम्हाला जर बेस्ट पर्याय पाहिजे असेल तर एक आफ्टर्न म्हणून तुम्हाला बेस्ट पर्याय. आणि मक्यात आपण जे तणनाशक सांगितलं होतं की ज्याच्यात तिन्ही प्रकारचं तणनाशक एकत्र आहे, तर त्याच्यावरचा आजचा व्हिडिओ मित्रांनो. आणि एक हा उलट्या पद्धतीने एक व्हिडिओ काढला होता, त्याचा रिपोर्ट खूप सुंदर आला, मी तो आज इंस्टाला पण टाकलाय. आता हे ट्रॅव्हिटो ट्रॅव्हिटो मागच्या वर्षी सर्वांच्या गळ्याचा ताईत झाला होता, सर्व मार्केटच्या गळ्याचा ताईत झाला होता. मक्यामध्ये सर्वात बेस्ट पर्याय, सर्वात बेस्ट की तुमच्या सर्व प्रकारचे तण 100% कव्हर करतं. लागलीच तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकले, फील्डमधून व्हिडिओ टाकाय लौकिक पाटील यांचे, म्हणजे कृषी मित्र लौकिक पाटील यांच्या पेजवर टाकलाय. हा ट्रॅव्हिटो जो आपण पाळायला दिला होता पवार यांना, खूप चांगला रिझल्ट पवार यांच्या वावरातून आपण व्हिडिओ बनणार. आणि ही एक तणनाशक जे टकुरा, ज्याच्यात आपल्याला अल्ट्राजिन पण भेटतं, प्लस तुम्हाला कॅलरीज एक्स्ट्रा पण भेटतं, प्लस तुम्हाला सेम्प्रा पण भेटतं. म्हणजे एकच पुड्यामध्ये सर्व तण कव्हर व्हायची, कव्हर होतात. आणि त्याच्यात आपल्याला या दोन्ही तणनाशकामध्ये आपल्याला झायटॉनिक ऍक्टिव्ह टाकायचे. झायटॉनिक ऍक्टिव्ह आता तुम्हाला एक योग्य म्हणजे वेळ आहे की त्याच्यात तुम्हाला झायटॉनिक ऍक्टिव्ह किती पाण्यात आहे हे कळत. तुम्ही एका पंपाला फक्त झायटॉनिक ऍक्टिव्ह वापरू नका, बाकीच्या सर्व पंपांना झायटॉनिक ऍक्टिव्ह वापरा. जिथे वापरलेलं नाही तिथं खून करून ठेवा, वळखून करून ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. मक्यामध्ये आजपर्यंत मार्केटमध्ये असं प्रोडक्ट आलेले नाही. खूप चांगला रिझल्ट आहे. जे मी नाव सांगायचं, बरेच मेसेज होते की नाव सांगा शेट, तर हे ते क्रिस्टलचं टकुरा खूप चांगला आणि बेस्ट रिपोर्ट आहे. आणि याचा तर विषय नाही हो, स्वस्तात मस्त गंमत आहे, स्वस्तात मस्त गंमत. सर्व प्रकारचे तण कव्हर होतात, सर्व प्रकारचे तण कव्हर होतात. हे जे तो 2 तणनाशक सांगतोय मक्यावर, ते तुमच्या पुढे जाऊन इतर मार्केटमध्ये खूप सारे तणनाशक आहेत जे कांद्याला पुढे जाऊन इफेक्ट करतात. हे दोन्ही तणनाशक तुम्हाला कांद्यावर इफेक्ट करणार नाही अजिबात. कारण हे मागच्या वर्षी मी स्वतः 28 एकरला मारलं होतं आणि 28 एकरवर कांदा लावला होता. अजिबात कांद्याला काही प्रॉब्लेम आला नाही आणि पुढच्या पिकाला काही प्रॉब्लेम नाही. जास्त आपण तणनाशक हे हानिकारकच आहे 100%, कुठलेही तणनाशक हे हानिकारक आहे, पण इतर तणनाशकांपेक्षा जमिनीवर खूप कमी इफेक्ट करतं, खूप चांगला रिझल्ट देतं. आणि राहिला विषय, यावर्षी लेट झाले आणि फटका बसायला नको, मकालाही फटका बसायला नको, सोयाबीनला फटका बसायला नको. तर मी जे 3 तणनाशक सांगितले याच्याने सोयाबीनला अजिबात फटका बसत नाही. आणि हे पण मक्याचे 2 तणनाशक आहेत, फटका बसत नाही. म्हणजे जो 8 दिवस 10 दिवस रिवर्स होतो पीक, ते पीक रिवर्स होत नाही. तुम्हाला जर लागलं तर ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, नांदूर रोड आबोना, पिंपळा आणि विसापूरला मारुती मंदिराजवळ ओम साईराम कृषी सेवा केंद्र आहे. पिंपळ्याला चौफुलीवर ओम साईराम कृषी सेवा केंद्र आहे आणि आबोनेला नांदूर रोडला ओम साईराम कृषी सेवा केंद्र आहे. धन्यवाद.